ब्रेकनंतर एक महत्त्वाची बातमी समोर येते। पंतप्रधान मोदींच्या परराष्ट्र धोरणावर राहुल गांधींनी टीका केली। मोदींच्या परदेशी नेत्यांच्या भेटण्याच्या पद्धतीवरून राहुल गांधींनी टोला लगावलाय। गळ्यात पडणं हेच परराष्ट्र धोरण असं डोक्यात कुणी घुसवलंय असा सवाल राहुल गांधींनी उपस्थित केला। तर दुसरीकडे राहुल गांधींनी पंतप्रधानांच्या पदाचा मान राखला पाहिजे असा सल्ला भाजपने दिलाय। अशा प्रकारची वक्तव्य करणं या संस्कृतीला छेद देणारी आहेत। मला वाटतं राहुल गांधी पुन्हा पप्पूच्या भूमिकेत वारंवार येताना दिसतायत। काहीच दुरुस्त होण्याची लक्षणं दिसत नाहीत। एक महिला राष्ट्राध्यक्षाचा अपमान केलाय, तो अत्यंत निंदनीय आहे। भारत देशाचे संस्कार घेऊन राहुल गांधी जन्मलेच नाही असं दिसत आहे। आपले संस्कार विसरले आणि भारत देशाला बदनाम करणे, भारताच्या संस्कृतीला बदनाम करणे हे काही योग्य नाही आहे। लोक यांना धडा शिकवतील। हे संस्कार संस्कृती विसरलेले लोक आहेत। राहुल गांधी राजकारणाकरता कुठल्याही थारेला जाण्याकरता या ठिकाणी काम करताय। यांना लोक सोडणार नाही। मी राहुल गांधीचा निषेध करतो आणि राहुल गांधी यांनी माफी मागावी। सावरकरांच्या मानहानी प्रकरणात राहुल गांधींना दिलासा मिळालाय। सर्वोच्च न्यायालयाकडून खटला रद्द करण्यात आलाय। काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळालाय। न्यायालयानं त्यांच्या विरोधात दाखल केलेली फौजदारी मानहानीची तक्रार पूर्णपणे फेटाळून लावली आहे। हा निर्णय राहुल गांधींसाठी मोठा दिलासा मानला जातोय, कारण ते काही काळापासून या प्रकरणात कायदेशीर अडचणींचा सामना करत होते। हे संपूर्ण प्रकरण राहुल गांधींनी विनायक दामोदर सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्याशी संबंधित आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।